तर मुंबई आणि आसपासच्या उपनगरात दमदार पाऊस सध्या कोसळतोय। वरई नाका परिसरातही पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी आहेत भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडे। आपण वरईतून देखील अपडेट घेणार आहोत। वरईतही मुसळधार पाऊस सध्या कोसळतोय। थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडे। भाग्यश्री, वरई नाका परिसरातही मुसळधार पाऊस। नक्कीच राघवी, आपण बघतोय की सकाळपर्यंत ऑरेंज अलर्ट मुंबईला देण्यात आला होता, मात्र त्यानंतर जर बघितलं तर रेड अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे। आणि आपण आता वरई नाका परिसरातच मी आहे। जवळपास गुडघ्यापर्यंत पाणी जे आहे ते इथे साचलेलं पाहायला मिळतंय। लहान मुलं जी आहेत ती खरं तर सकाळी शाळेत गेलेली होती, मात्र आता या मुलांना सोडण्यात आलेलं आहे। आणि आपण बघतोय की पूर्ण गुडघाभर एवढं पाणी या वरई नाक्यावर साचलेलं पाहायला मिळतंय। प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस आहे, कुठेही पाऊस थांबायला तयार नाहीये आणि सकाळपासून हा पाऊस पडतोय। सकाळी खरं तर पावसाचा जोर कमी होता, मात्र 9-9:30 नंतर पावसाचा जोर अचानक वाढलेला पाहायला मिळाला आणि दमदार असा पाऊस जो आहे तो पडलेला आहे। खरं तर सकाळी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला होता आणि 9:30 नंतर 10 नंतर जसा पाऊस वाढला तसा हा जो अलर्ट आहे तो रेड मध्ये बदलण्यात आलेला पाहायला मिळतो। एकंदरीतच वाहनाच्या ज्या आहेत त्या लांबच्या लांब रांगा ज्या आहेत त्या पाहायला मिळतात। वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झालेली आहे, जनजीवन कुठेतरी विस्कळीत होताना पाहायला मिळते। आणि विशेष म्हणजे रेल्वेवर देखील याचा परिणाम झालेला आहे। मध्य रेल्वे जवळपास 20 ते 25 मिनिटं उशिरांनी धावतायत। हार्बर रेल्वे देखील 20 ते 25 मिनिटं उशिरांनी धावतायत। कुर्ला रेल्वे स्टेशनला बघितलं तर ट्रॅकमध्ये पाणी शिरलेलं आहे। टिळकनगर ते कुर्ला या दरम्यान देखील ट्रॅकमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि कुठेतरी आता जनजीवन विस्कळीत होत आहे। एकंदरीत असं चित्र आहे। आपण जर आपल्याला दृश्यातनं दिसत असेल तर लांबपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या पाहायला मिळतात आणि वाहनं जी आहेत ती साचलेल्या पाण्यातनं मार्ग काढताना पाहायला मिळतंय लागवी। अगदी त्यामुळे वाहतुकीला देखील काहीसा अडथळा निर्माण झालेला आहे। वाहतूक मंदावल्याचा पाहायला मिळत आहे। या ठिकाणी या परिसरामध्ये आपण जर पाहिलं तर सक्शन पंप काही लावण्यात आलेले आहेत का भाग्यश्री? या सगळ्याविषयी प्रशासन कंट्रोल रूम मधून काही लक्ष ठेवत आहे का? याविषयी काही अपडेट पोहोचतायत का? कारण मुंबई आसपासच्या उपनगरात पाणी भरण्यास आता सुरुवात झाल्यानंतर अर्थातच आपत्ती व्यवस्थापनाच्या या कंट्रोल रूम मधून मुंबईवर नजर ठेवली जाते, अपडेट दिलं जातं। त्या दृष्टिकोनातून प्रशासन पातळीवर काय प्रयत्न होताना दिसतात, याविषयी काही अपडेट? नक्कीच आपण बघतोय लागवी की इथे सक्शन पंप जे आहेत ते लावण्यात आलेत। पुढे आपण जर सरळ पुढे चालत गेलो तर तिथे सक्शन पंप आहेत ते लावण्यात आलेले आहेत। काही जे नागरिक आहेत ते कर्मचारी जे आहेत पालिकेचे ते देखील इथे उभे करण्यात आले। आपण बघू शकतो लागवी दृश्यांमधून आपल्याला समोर दिसू शकतो की पंप लावण्यात आलेला आहे आणि पाणी काढण्याचा जो प्रयत्न आहे तो पालिका कर्मचाऱ्यांकडून केला जातोय। मात्र आपण बघतोय की पाऊसच एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की कुठल्याही पद्धतीने पाऊस थांबायला तयार नाहीये आणि जोपर्यंत पाऊस थांबणार नाही तोपर्यंत कुठल्याही पद्धतीत हे पाणी कमी होणार नाही असं माहिती जी आहे ती कर्मचारी देताना पाहायला मिळतात। मात्र पालिका प्रशासन या संदर्भात जर आपण विचार केला तर सातत्याने नाल्या संदर्भातल्या ज्या बातम्या आहेत, नाले सफाई संदर्भातल्या बातम्या आहेत त्या आपण देत असतो। अगदी भाग्यश्री, त्यामुळे आपण जर पाहिलं तर पावसाचा जोर वाढलेला आहे। त्यामुळे अर्थातच आपण जर पाहिलं तर तिथं आता सक्शन पंप लावण्यास सुरुवात झालेली आहे। पालिकेचे काही कर्मचारी हे आता ग्राउंडवर उतरताना दिसत आहेत। येणाऱ्या वाहतुकीला या ठिकाणी वाट दाखवली जाते, दिशा दाखवली जाते, कारण पाणी साचलेलं आहे। त्यामुळे अर्थातच वाहन चालकांसाठी देखील एक मोठं आव्हान आहे। भाग्यश्री, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। मुंबई आणि आसपासच्या उपनगरात दमदार पाऊस कोसळतोय। तिथं राज्यात केवळ आणि केवळ वरुण राजाचाच राज्य पाहायला मिळत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।